नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. संपूर्ण जगभरात जागतिक तरस दिवस साजरा होत असताना वडगाव मावळ वनपरिक्षेत्रातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात एका पट्टेरी तरसाचे दर्शन झाले आहे. एका वॉटर होलपाशी हा तरस वावरताना स्पष्टपणे दिसून आला आहे. उन्हामुळे जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटत आहेत. अशा परिस्थितीत वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी वन विभागामार्फत विविध ठिकाणी वॉटर होल्स तयार करण्यात आले आहेत. या पाणवठ्यांवर कोणते प्राणी येतात आणि त्यांच्या हालचाली कशा आहेत याचा अभ्यास करण्यासाठी वडगाव मावळ वनपरिक्षेत्रात अनेक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याच मोहिमेदरम्यान एका पाणवठ्यावर रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी आलेल्या तरसाच्या हालचाली कॅमेऱ्यात टिपल्या गेल्या. या भागात तरसाचे अस्तित्व असल्याचे यापूर्वी अनेकदा बोलले जात होते, मात्र आता कॅमेऱ्यातील फुटेजमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. निसर्गाचा सफाई कामगार सुरक्षित तरस हा प्राणी निशाचर असून तो निसर्गातील मेलेले प्राणी खाऊन पर्यावरण स्वच्छ राखण्याचे महत्त्वाचे काम करतो. नागरिकीकरण आणि महामार्गाच्या जाळ्यामुळे या प्राण्यांचे अधिवास धोक्यात येत असताना मावळच्या वनक्षेत्रात त्यांचे दर्शन होणे हे येथील जैवविविधता समृद्ध असल्याचे लक्षण मानले जात आहे. उन्हाळ्यात वन्य प्राण्यांच्या पाण्यासाठी आम्ही विशेष व्यवस्था केली असून ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांच्या सुरक्षेवर आणि हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. जागतिक तरस दिनीच तरसाचे दर्शन होणे ही आमच्या पथकासाठी आणि निसर्गप्रेमींसाठी मोठी उपलब्धी आहे, या शब्दात वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.